यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशद स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मता मता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। काय अर्थ? मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त करू शकत नाही। पुढं कोद्रू म्हणायचं त्याला, कोद्रू। कोद्रू नावाचं हीन धान्य असतं ते एक, म्हणजे आपण जे बासमती तांदूळ खातो ना किंवा HMT काय काय खाता तसलं, म्हणजे जे हाय क्वालिटी खातो त्यातलं सगळ्यात लो क्वालिटी असं म्हणा, तर ते कोद्रू नावाचं धान्य असतं। तर ते उन्मादक असतं, ते नशा करवतं। मग ते खाल्ल्यावर एखाद्याला वस्तूचं खरं स्वरूप समजत नाही। त्याप्रमाणे तो जसं बाहेरून तुम्हाला दिसतोय की तो उन्मत्त झालाय, त्याला नशा चढलाय वगैरे, तसं मोहाचा नशा चढलाय हे कोणालाच कळत नाही। सगळेच नशेली आहेत आपण। व्यसनी आहात का? आपल्याला वाटतं का म्हणून घ्यायला? दारुडा म्हटल्यावर आपल्याला किती वाईट वाटतं, तो दारुडा आहे म्हटल्यावर तो ठीक आहे। तुम्हाला कोणी म्हटलं तर तसं दारूचं व्यसन त्याला आहे तर तो व्यसनी, तुम्ही पण व्यसनी होय का नाही? म्हणजे आपलं व्यसन तर ते दारूचं व्यसन म्हणले आज दारू पिले तर उद्या उतरलेली असती, पण मोहाची दारू, मोहाची नशा भवाभवापर्यंत उतरत नाही। म्हणून त्या मोहाने जो आवृत्त झाला त्याला खरं स्वरूप समजत नाही। म्हणून तो स्वला स्व जाणत नाही, पराला पर जाणत नाही। आणि तेच ज्ञानीची परिणती कशी असते त्याच्यापेक्षा बरोबर विरुद्ध असते। ज्ञानी सतत स्वभावामध्ये जागृत असतो। भलेही दिसेल तुम्हाला परिग्रहात आहे, वैभवात आहे, काय कुटुंबात आहे, कषायात आहे, मोहात आहे असं दिसेल, पण तरीसुद्धा अंतरंगातून भेदविज्ञान त्याचं जागृत असेल तर तो त्या पराशी आसक्त होत नाही, एकरूप होत नाही। तर जसं सांगितलं इथं की एका ह्याच्यामध्ये बहुतेक कल्याण मंदिर स्तोत्राचं स्तोत्र आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की काय ते श्लोक लक्षात येईना माझ्या, जसं की चंदनाचं झाड असेल तर त्याला वेटोळे घातलेले सर्प असतात, त्या वासानी आकृष्ट झालेले ते साप त्याला गच्च वेटोळे घालून बसलेले असतात। कशाला? चंदनाच्या झाडाला। तर एक फक्त म्हणले मोराचा आवाज आला तर तो आवाज त्या भय आहे ना त्या सर्पांना मोराचं, कारण मोर हे दुश्मन आहे सर्पाचं, सापाचं, तर तो आला तर आपल्याला त्रास देईल, पकडेल, मारेल, या भयाने ते सर्प काय करतात, ते बंधन ढिले करतात, म्हणजे पळायच्या तयारीत। मग जसं ते मोराचा आवाज आला असताना त्या सापाचं बंधन ढिलं पडतं,
चंदनाच्या त्या झाडांना बसलेले वगैरे असतील तर. तसं म्हणले जिनवाणीमध्ये भगवंतांच्या मुखातून निघालेले एक एक शब्द, जसं तू समयसार आहेस, तू भगवान आहेस, असं जे काही निघालं जिनवाणीतून किंवा दिव्यध्वनीतून, तर ते शब्द जेव्हा कानावर पडतात त्यावेळी ज्ञानीचं बंधन ढिलं पडतं. म्हणजे जे काय परिग्रहामध्ये दिसतोय तुम्हाला, भलेही दिसला तरी सुद्धा त्यात तो असत नाही. दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. काय असतं वेगळं? दिसताना दिसेल, असताना असेल. हां, म्हणजे दिसतंय तसं नसतंय, हेच सांगायचं. म्हणून की जसं ते मोराचा आवाज मात्र आला तर चंदनाला वेटोळे घातलेले ते मोठमोठे सर्प, त्यांचे बंधन ढिले पडतात, ते पळून जातात. तसे जिनेंद्र भगवंतांची देशना एकदा घुमू लागली, तू भगवान आहेस, कुठली देशना सुरू झाली? न्यायक चैतन्य स्वरूप आहेस, असं जेव्हा कानावर पडलं तर तेवढं ऐकून मिथ्यात्वरूपी महारोग पळून जातात. आणि मग छोटे छोटे आपल्याला तर असणारे रोग कशाय, हे विभाव, हा मोह दिसतोय काय, चारित्र मोह आहे, तो काय जाणार नाही का, सहज जाईल. मग एका पंडितांनी असं उदाहरण सांगितलं की एका घरामध्ये चोर घुसले होते आणि सगळ्यांना बघितलं त्यांनी सगळीकडनं, तर सगळे झोपलेत म्हणल्यावर आता त्यांनी बिनधास्त चोरी करायला घुसले आतमध्ये. तेवढ्यात एक 90 वर्षाचा म्हणले म्हातारा खोकला. किती? हां, आता चोर काय केले सांग? 90 वर्षाचा आहे, खोकलाय फक्त. हां, तरी पण म्हणले जागे आहेत या घरात, एवढं जाणलं की ते पळून गेले चोर. मग तसं म्हणले की त्या 90 वर्षाच्या माणसात काय शक्ती असणार आहे? किंवा खोकला म्हणजे काय, ते बिचारा बघितलंय, तो मागं येतोय, मारतोय, विरोध करतोय, काहीच नाही, पण तरी सुद्धा चोरांना भय. तसं म्हटलं आपण जेवढं जागृत राहणार आहे, मग तुमचं वय बाहेरून काहीही असे ना, तुमची कंडिशन शरीराची काहीही असे ना, तुम्ही स्वभावामध्ये जागृत असाल तर ते चोर असे दूर पळून जाणार. म्हणून खोकत राहा असं सांगायचं नाही आहे. चोर त्या तेवढ्याशा इंडिकेशनवरून त्याला समजतं की कोणीतरी उठेल, पकडेल, आपल्यावर काहीतरी आपत्ती येईल असं, म्हणून ते निघून जातात, उपद्रव करत नाहीत. तसं हा जीव तर या शरीरात पडलाय, तर हे शरीर कसलं आहे हो? मृत आहे. मग त्या शरीरात जो जागा राहतो तो कधीच लुटला जात नाही असं सांगितलं. म्हणजे त्याच्या घरी लुटायला नाही आलं त्या चोरांना, कारण जागा होता. मग तसं तुम्हाला कोण लुटतंय? चोर. कुठले चोर आहेत तुमच्याकडं? सगळे हे मिथ्यात्व, दर्शन मोह, चारित्र मोह, कशाय, विभाव नो कशाय, हे सगळे काय आहेत? चोर आहेत. ते आपलं वैभव चोरतात. म्हणून जो जागरूक राहतो त्याला कधी कोणी लुटू शकत नाही. तर एक काय सांगितलं तिथं की कॅमेरा असते ना, काय करतो कॅमेरा? मोबाईल म्हणलं नाही, जाऊ दे तुमचं. आता ते पूर्वी असायचं ना, काय म्हणायचं त्याला, हँडीकॅम असायचं ना, असं काय तुम्ही करायचा, फोटो काढत होता. तर कॅमेरा काय करतो? काय करतो सांग? फोटो कॅप्चर करतो. तर हे तुमची दृष्टी झाली. तर ज्ञानींनी काय सांगितलं माहिती का? कॅमेरा क्या क्या मरा दिखाता है. काय हो, कळलं का काय म्हणलं? मेलेलंच दाखवतंय. कॅमेरा काय कॅच करणार आहे? पुद्गल कॅच करणार आहे. पुद्गल कधी जिवंत आहे? तुला म्हणायचंय का मी कुठं मेली आहे माझं फोटो काढलेलं? म्हणजे कॅमेरा दाखवतो काय तुम्हाला? जे जे अचेतन आहे, जड आहे, मृत आहे ते. मग क्या क्या मरा दिखाता है वो कॅमेरा. आणि तुम्ही उलट कसं ग्रहण करता माहिती का? कसं करता हो? त्याचंच संधी वेगळी करून तुम्हाला कळतं. काय करतं कॅमेरा? तुम्ही असं बघता क्या क्या मेरा है. नक्की कॅमेरा कसा असतो, काय करतो? म्हणजे आपल्याला आपलं काय आहे हे वाटतं ते त्याच्यातून पाहत असताना. मग भलेही ती पराची वस्तू असेल तरी आवडली म्हणून तुम्ही कॅमेऱ्यात घेतली, तर क्या क्या मेरा असं नाही आहे, तर
क्या क्या मरा वो दिखाने वाला कॅमेरा होता है. म्हणून ज्ञानीची दृष्टी कशी असते, कॅमेऱ्याच्या नादी लागत नाही. ज्ञानी जीव अज्ञानी असेल तो त्या सगळ्या मृत गोष्टींच्या, त्या पिक्चरच्या, त्या फोटोच्या नादी लागतो आणि त्यातून स्वतःचं रूप मानतो, स्वतःचं अस्तित्व मानतो, सुख मानतो. म्हणून ते सांगतात की कॅमेऱ्याच्या नादी लागू नका. का सेल्फीच्या नादी लागायचं? कशाच्या? हां, कॅमेराच आहे तो पण, बरोबर आहे. अरे ते कॅमेरा दुसऱ्याचा फोटो काढताय असं म्हणतात, इथं आमच्याकडं आमचा फोटो निघतोय म्हटल्यावर. तर ज्ञानाने उलट स्वतःचा फोटो काढा तर काय आहे आपलं रूप हे समजेल, काय जिवंत आहे हे समजेल. आपल्या ज्ञानाच्या कॅमेऱ्याने जिवंतच वस्तू दिसणार आणि तेच त्या पौद्गलिक वस्तूंनी, कॅमेराच्या जड वस्तूंनी नियमाने जडालाच पकडलं जाणार. म्हणून सांगतायत की जे डोळ्यांनी दिसतं, इंद्रियांनी पकडलं जातं ते नियमाने मी नाही, माझं नाही. आणि जे ज्ञानाच्या द्वारे पकडीत येणार ते नियमाने मी आहे, माझं आहे, ह्याची आपल्याला भाववासना होऊ शकते. तर मला मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये थोडासा अभ्यास करू. काय सांगितलं त्यांनी? पान नंबर आहे 38. दुसरा अधिकार आहे. दुसऱ्या अधिकारामध्ये त्यांनी प्रत्येक कर्माचं स्वरूप सांगितलेत कसं असतं. 8 कर्म आहेत ना, तर त्या 8 कर्मांचं स्वरूप काय असतं ह्याचं वर्णन करून सांगतात. घाती आणि अघाती 2 कर्म आहेत, 8 कर्म आहेत. तर त्याच्याद्वारे संसाराची अवस्था आहे. संसारी ही दशा का आहे? 8 कर्मांचं जिथं अस्तित्व आहे तिथं संसारी दशा आहे. म्हणून त्या संसार अवस्थेचं स्वरूप सांगणारा हा दुसरा अधिकार आहे. त्यामध्ये सगळे कर्मांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यातलं आपण फक्त मोहनीय कर्म वाचू. तर मोहनीय कर्माचे 2 भेद केले आपल्याला माहिती आहे. कुठले 2 भेद? काय माहीत नसलेलं लिहून काढायचं. काय 2 भेद? दर्शन मोह आणि चारित्र्य मोह. मग दर्शन मोह कसं असतं हे सांगायला लागलेत. पुस्तक ज्याच्याकडे आहे त्यांनी घेऊन बसा, म्हणजे वाचलं तर आपण तेवढं काढून वाचणार नाही आहे. आता जर आहे विषय निघालाय तर त्याच्या निमित्तात तरी आपलं अध्ययन होत आहे. दर्शन मोह रूप जीव की अवस्था. जेव्हा दर्शन मोहाने ग्रस्त असतो जीव त्यावेळेस त्याची कशी अवस्था असते हे सांगतात. वहाँ दर्शन मोह के उदय से तो मिथ्यात्व भाव होता है, उससे यह जीव अन्यथा प्रतीति रूप अतत्व श्रद्धान करता है. काय कळलं? जेव्हा दर्शन मोहाचा उदय असतो, दर्शन मोह म्हणजे मिथ्यात्व, जेव्हा मिथ्यात्वाचा उदय असतो त्यावेळेस या जीवाला अतत्व श्रद्धान होतं. लिहून घेतलं असतं आपण हे, पण आता राहू देत. तर काय म्हणलं की दर्शन मोहाच्या, तुम्ही लिहिताना असं लिहा, दर्शन मोहाच्या पुढं त्याचं कार्य काय असतं? अतत्व श्रद्धान. लिहा. मला लिहायला तुम्ही काय ठेवलं नाही म्हणून मी नाही लिहू शकत. कुठं बघायला एवढं मोठं? राहू दे. दर्शन मोहाच्या उदयामध्ये या जीवाला काय होतं? दर्शन मोहाच्या उदयाचं निमित्त असताना अतत्व श्रद्धान होतं. दर्शन मोहाच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला तत्वावर श्रद्धान होत नाही. अज्ञानाचा उदय असताना काय होतं? समयसारमध्ये गाथा घेतली आहे त्यांनी. अण्णाणस्य सौदो जीवाणम, मला समयसार 132-33 नंबरचे गाथा आहेत, 3 गाथा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की
अज्ञानाच्या उदयात काय होतं, मिथ्यात्वाच्या उदयात काय होतं आणि कषायांच्या उदयात काय होतं. तुम्हाला पण घ्या की चालतंय, गाथाच बघायची आपल्याला. अन्नाणस्य सौदो जीवाणम् अतच्चौवलद्धि मिच्छतस्य दूदो जीवस्य असद्दहाणत्तम्. बरोबर. 132 गाथा आहे. मिळालं का? वरचा नंबर कंसातला आत्मख्यातीचा नंबर बघायचा. अण्णाणस्य सौदो असा आहे बघा. म्हणा मिळालं. 5 नंबर सांग. वरची कंसातला नंबर असेल ते नंबर बघायचा. अण्णाणस्य सौदो जम जीवाणम् अतच्चौवलद्धि मिच्छतस्य दूदो जीवस्य सद्दहाणत्तम्. काय झालं? वर खाली झालंय का तुमचं? काय तिथं? नाही 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 नाही, ते दुसरी ओळ आहे. मग राहिली गाथा तिथं. उदो असंजमस्सदु जम जीवाणं हवेयविरमणं जोदुकलुसोवोगो जीवाणं शोकसाउदो. हां तेच की, ते काहीतरी राहिलं त्याच्यामध्ये. मला ते पुस्तक दिलं नाही, बरं झालं. तर काय सांगायला त्याच्यामध्ये, अण्णाणस्य सौदो जम जीवाणम अतच्चौवलद्धि. काय लिहायचं? अज्ञानाच्या उदयाचं निमित्त असताना अतत्व उपलब्धी होते, म्हणजे तत्वाची उपलब्धी होत नाही. मिथ्यात्वाचा उदय असताना, मिथ्यात्वाचा उदय असताना जीवाला अश्रद्धान होतं, जीवादी तत्वांवर अश्रद्धान होतं. अज्ञानाच्या उदयात उपलब्धी होत नाही, म्हणजे जाणता येत नाही, आणि मिथ्यात्वाच्या उदयात श्रद्धान करता येत नाही, त्यामुळं अश्रद्धान होतं असं लिहिलं. पुढं उदो असंजमस्सदु, असंयमाच्या उदयामध्ये काय होतं? हवेई अविरमणम, अविरती होते, म्हणजे विरक्ती होत नाही. असंयमाचा उदय असताना या जीवाला त्या भोगापासून, इंद्रियांपासून, शरीरादी परिग्रहापासून विरक्ती होत नाही, व्रत घेण्याचे भाव होत नाहीत. हे असंयमाचा उदय आहे. आणि जोदुकलुसोवोगो, जे कषायांचा उदय आहे, तर त्याच्या नियमाने कलुषित होतो, उपयोग जीवाचा कलुषित होतो. म्हणजे बंधाची 5 कारणं आहेत नाही, काय काय माहिती आहेत? बंधाची 5 कारणं कुठली हो? मिथ्यात्व, अज्ञान, अविरती, कषाय आणि योग. तर त्याच्याच हे वर्णन सांगायला लागले. त्यामधलं पहिलं घेतलं, अज्ञानाचा उदयात काय झालं? काय होत नाही? तत्वाची उपलब्धी होत नाही. अज्ञानाच्या उदयात ज्ञान होत नाही तत्वाचं. मिथ्यात्वाच्या उदयात श्रद्धान होत नाही. असंयमाच्या उदयात अविरती होत नाही, नाही अविरती होते, विरक्ती होत नाही. हां असं म्हणा, विरक्ती होत नाही म्हणजे अविरती होते. कषायाच्या उदयात उपयोग कलुषित होतो, आणि योगाच्या उदयात काय होतं? मन वचन कायाच्या चेष्टा करतो. तर म्हणून त्याला आश्रव बंद होतो, हे सांगायचं आहे. काय योग म्हणजे मन वचन कायच योग. मन वचन कायचा तेच ना, व्यापार चालू राहतो. जिथं
चेष्टा करतो म्हटलं. योगाचा उदय असताना मन वचन कायाच्या निमित्तात चेष्टा करत राहतो, काय ना काय, स्थिर राहत नाही. चंचलताची त्या तिथं आसरव बंद चालू राहणार असं. तर म्हणून सांगायचं आहे की तुम्हाला का कर्म सुटत नाहीत, संपत नाहीत, कारण तुम्ही या 5 कारणांच्या आहारी जाता. म्हणून सांगतायत आचार्य की तुम्ही कर्ममुक्त होत नाही. तर त्याचं सगळ्यात मूळ कारण आहे मोहनीय. म्हणून इथं काय घेतलं मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये, दर्शनमोहाच्या उदयाने मिथ्यात्व भाव होतं आणि त्याच्या निमित्तात जीव अन्यथा प्रतितिरूप अतत्व श्रद्धान करतो, म्हणजे तत्वावर श्रद्धान होत नाही. जैसा है वैसा तो नहीं मानता और जैसा नहीं है वैसा मानता है. म्हणा श्लोक. आत्ताचं 7वं श्लोक म्हणायचं ह्यालाच. हेच मोहेन समृतम ज्ञानम स्वभावम लभते नाही, म्हणजे स्वभाव जसा आहे तसं जाणत नाही. हेच कार्य आहे मिथ्यात्वाचं. जैसा है वैसा तो नहीं मानता, जैसा नहीं है वैसा मानता है. तुम्ही कोण? विशाल भैया म्हटलं की बघणार, जीव म्हणल्यावर दुसऱ्याला बघायला सांगायला लागले. काय गुंता करायला लागला तू. जसं आहे तसं मानत नाही, जसं नाही तसं मानतो, ही चूक आहे. जसं आहे तसं मानत नाही किंवा जसं नाही तसं पण मानत नाही तर काही प्रॉब्लेम नाही. विस्कटलात का? म्हणजे स्वतःला जीव मानत नाही हे दोष आहे सगळ्यात. शरीर मानतो हे मोठं दोष, पण जीव आहे हे पण मानत नाही हे पण महान दोष. जे आहे ते मानत नाही. म्हणजे असं म्हणायचं आहे का तुला की अज्ञानाचं अज्ञान काय? काय चुकीच्याला तर चुकलं. म्हणजे म्हण की खरे देव कोणाला म्हणायचं हे माहीत नाही आहे कोणाला. वितरागी देवाचं स्वरूप कोणाला माहीत नाही आहे तर तो जास्त दोष नाही आहे त्याला. पण जो कुदेवाला जाऊन देव मानतो त्याला जास्त दोष आहे. कळलं? म्हणजे मग हा जीव कदाचित शरण येईल, कधीतरी समजून घेईल काय आहेत नक्की भगवान, आणि मग त्याच्यातून त्याला समजेल तत्वाचं स्वरूप वगैरे. आवाज येत नाही आहे का माझा कोणाला? ज्याला येत नाही त्यांनी मीटिंग लिव्ह करा आणि परत जॉईन करा. चला, तर म्हणायचे की जीवाला जीव नाही मानत इथंपर्यंत ठीक आहे, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. पण जीवाला जो शरीर मानतो, पररूप मानतो, त्याच्यामध्ये सुधारणा होणं अवघड असते. म्हणजे तो जीव स्वभावाकडे येणं अवघड जात. काय म्हणायचं त्याला, कष्ट करावे लागतात फार जोपर्यंत. कारण मान्यतेत काय पडलेलं असतं, मी म्हणजे ज्ञप्ती. मग मी म्हणजे जीव मानायला किती काळ लागणार सांग आपल्याला. कारण हे रूप म्हणजे आपण बघून माहिती आहे हेच मी आहे. त्यामध्ये जीव आहे हे कुठं आपण बघितलं. मग ह्याला म्हणायचं मोह. पुढं वाचा विशाल भैया, एक वाक्य वाचा जोरा. अमूर्तिक प्रदेशों का पुंज गुणों का धारी आप है. काय सांगायले? तुम्ही काय, तुमचं रूप काय हे सांगितलं. कसे आहात तुम्ही? अमूर्तिक प्रदेशांचं पुंज आहे. जीव कसा आहे? मूर्तिक नाही आहे तर अमूर्तिक आहे. परत कसा आहे? ज्ञानादी प्रसिद्ध गुणांचा धारक आहे. अनादि निधन वस्तुरूप आहे. म्हणजे कधीही त्याचं सुरुवात नाही शेवट नाही अशी वस्तू म्हणजे तुम्ही आहात. पुढं और जरा जोरात वाचा, आम्हाला कॅच होते आवाज. ज्ञानादिकों से रहित जिनका नवीन संयोग हुआ है ऐसे शरीराधिक उद्गल पर है. काय सांगितलं?
मी कोण आहे हे सांगितलं, माझं स्वरूप अमूर्तिक आहे, ज्ञानादी गुणांचा आधारभूत अनादि निधन आहे. आणि आता पर काय आहे हो, स्व काय हे समजलं, पर काय हे पण समजायला पाहिजे. तर मूर्तिक पुद्गलाचा पिंड ज्ञानादिकांनी रहित, ज्याचा संयोग होतो त्याचा वियोग होतोच नियमाने, अशा टाईपचं अशा स्वभावाचं जे आहे ते सगळं पर आहे, पुद्गल आहे. इनके संयोग रूप नाना प्रकार की मनुष्य तेरेचाधिक पर्याय होती है. म्हणजे जे काय पुद्गल प्राप्त झालंय तर त्याच्या अवस्था दिसून येतात तुम्हाला 4 गती रूपाने. पण ते पुद्गल आहे ते म्हणजे मी नाही हे जाणत नाही, तो मिथ्यात्वी आहे, मोही आहे. उन पर्यायों में अहम बुद्धि धारण करता है, स्वप्रता भेद भेद नहीं कर सकता. जो पर्याय प्राप्त करे उस ही को आपरूप मानता है. म्हणजे जी पण पर्याय मिळाली त्याच्यामध्ये हा जीव काय करतो, अहम बुद्धी धारण करतो. कळते का ह्याचा अर्थ काय, अहम बुद्धी धारण करतो म्हणजे काय. असं कधी विचार केला का मीच का आहे. असं मी लय वेळा विचार केला, म्हणजे जेव्हा अज्ञानी होते तेव्हा बरं का, मीच का आहे. म्हणजे घरामध्ये वडील आहेत, आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, मीच का आहे असं लय विचार करायची मी. म्हणजे तर ते तेव्हा तत्वज्ञान लय माहीत नव्हतं, पण मला म्हणायचं की ही पर्याय मिळाली तर ही मी, मग हे अहम बुद्धी झाले का नाही. मग आपण परामध्ये पररूपाने असं पाहतोय तर तिथं या रूप सुद्धा नाही आहे, आपण या पर्याय रूप सुद्धा नाही आहे, तर अन्य पर्यायात नाही आहे, तर ते तिथं त्यांचा जीव सुद्धा त्या पर्याय रूप नाही आहे. मग तिथं आपण त्या पर्यायात अहम बुद्धी करतो तर हे मिथ्यात्व आहे, स्वपराचं भेद करत नाही. जी पण पर्याय प्राप्त झाली त्याला आपरूप म्हणजे आत्मरूप मानतो. हीच त्या जीवाची सगळ्यात मोठी चूक आहे. वाच प्रज्वल. तथा उस पर्याय में ज्ञानादिक है वे तो अपने गुण है, और रागादिक है वे अपने को कर्म निमित्त से औपाधिक भाव हुए हैं. काय कळलं, जे काही ज्ञानादिक आहे ते तर तुमचा स्वभाव आहे, गुण आहेत, पण त्याच वेळीच पर्यायामध्ये कदाचित तुम्हाला दिसतील काय कषाय विभाव हे दिसून येतील. तर ते काय आहे, तो कर्माच्या उदयाच्या निमित्तात तुम्ही केलेले औदयिक भाव आहेत. त्यामुळे ते औपाधिक भाव आहे ते पण येणार आणि निघून जाणार आहे, ते म्हणजे तुझा स्वभाव नाही. तथा वर्णाधिक है वे शरीराधिक पुद्गल के गुण है, और शरीराधिक में वर्णाधिकों का तथा परमाणुओं का नाना प्रकार पलटना होता है, वह पुद्गल की अवस्था है. एक्झॅक्टली आता जीवाच्या विरुद्ध करून सांगितलं. जीवाचे गुण काय ज्ञानाधिक आहेत, त्याचा रागाधिक हा स्वभाव नाही आहे. तसं पुद्गलाचा स्वभाव काय वर्णाधिक म्हणजे स्पर्श सगंध वर्ण, आणि स्वभाव काय नाही, चेतना हा स्वभाव नाही आहे पुद्गलाचा शरीराचा. शरीराधिकांमधील वर्णाधिकांचं परमाणूंचं निरंतर पलटणं चालू आहे. म्हणजे काल केस काळे होते, आज कसे झाले हो, उलट करू का, काल पांढरे होते, आज कसे झाले काळे केले का. म्हणजे पलटलं का नाही पर्याय. मग जी पर्याय पलटली तिथं समजून घ्या ते स्वभाव नाही, वह पुद्गल की अवस्था है. सो इन सभी को अपना स्वरूप जानता है, स्वभाव परभाव का. म्हणजे जो मोही जीव आहे त्याला स्वभावाचा आणि परभावाचा विवेक राहत नाही, म्हणून तो जीव काय करतो, स्वतःचं रूप परामध्येच मानतो, पराकडे पाहून त्यामध्ये अपनत्व करतो, ममत्व करतो, म्हणून पुन्हा पुन्हा मोहाला प्राप्त होतो. वाचण्यापती. तथा मनुष्याधिक पर्याय में कुटुंब धनाधिक का संबंध होता है, वे प्रत्यक्ष अपने से भिन्न है, तथा वे अपने अधीन परिणमित नहीं परिणमित होते, तथापि उनमें ममकार करता है कि ये मेरे है. काय कळलं,
मनुष्याधिक पर्याय आहेत, तर त्या पर्यायामध्ये कोणाचा संबंध आहे जीवाशी? जे काही मिळालं ना, कुटुंब, धन, परिवार वगैरे, तर यांच्याशी संबंध आहे. ते प्रत्यक्ष दिसतंय की आपल्यापासून भिन्न आहेत. धन सांगा, भिन्न आहे की नाही? तिथं भिन्न ठेवलेलं वेगळं, इथं कुठं आहे? इथं ठेवलंय तर ते कुठं भिन्न आहे? त्याला किती एकरूप होऊन गेलोय आपण, त्या ज्ञानात त्याला जकडून ठेवलंय हे माझं. आणि मग त्याच्यामुळं सतत त्याच्या नादी लागतो. जसं माताजींनी मागं सांगितली ती स्टोरी, काय तो राजा आणि मंत्री त्यांनी भरपूर धन कमवलं आणि तेच काय त्यांनी भरपूर हिरे माणिक मोती सगळं गोळा करून काय केलं, कोणाला कळू नये आपलं आहे हे एवढं धन आहे म्हणून, तर टॅक्स वाचवायचा असणार. तर ते गेले जंगलामध्ये, गुफा तयार केली, त्या गुफेत ठेवलं सगळं आणि त्या गुफेला दरवाजा होता त्याला लॉक केला आणि त्याची चावी 2, एक राजाकडे एक मंत्र्याकडं, आणि ह्याच्या दोघांशिवाय कोणालाच माहीत नाही ते गुपित. आणि मग त्यांचं ठरलेलं असायचं की दर 8-15 दिवसाला आपण जाऊन बघून यायचं. पण असं असायचं की जाताना दोघंजण मिळून जायचं, दोघंजण मिळून बंद करून बघून बाहेर यायचं, असंच ठरलेलं असायचं. आणि एक दिवस काय झालं, सहज राजा तिकडं चालला होता कुठून तरी जंगलातनं जात असताना, आणि त्याला वाटलं की बघावं एकदा काय आहे काय नाही परिस्थिती, आणि त्यांनी ते लॉक उघडून आत गेला. तर ते आत जाऊन तो इतका रमला ते बघण्यामध्ये, इतकं वैभव आहे, आनंद बघण्यामध्ये. आणि नेमकं त्याच वेळी मंत्री बाहेरून चालला होता. आता गाडी पार्क केलेली असणार, घोडा बिडा असेल तर ते, मग ते बघून कळायला पाहिजे होतं का नाही, त्या घोड्याला पण आत घेऊन गेला होता वाटतं. तर त्या मंत्र्याला वाटलं की हे चुकून राजाकडनं उघडं राहिलंय काय. त्यांनी काय केलं, लॉक किया जाय. त्यांनी लॉक केला आणि निघून गेला. आत बघून करायचं नाही, तर ते कोणाला कळू नये, आपल्या मागं लोक आहेत वगैरे असं म्हणून त्यांनी लगेच बाहेरच्या बाहेर लॉक केला आणि निघून गेला. आणि आता राजा येऊन बाहेर बघेपर्यंत बाहेरून लॉक. काय करायचं आता, ती जागा फक्त दोघांनाच माहिती होती, राजा आणि मंत्री. असं निर्जन स्थान होतं तिथं की येणार जाणार चिटपाखरू सुद्धा नाही. आता ते ओरडला, हाक मारतोय, ओरडतोय, बडवतोय, काय फायदा, कोण येणार उघडायला. दुःख झालं काय विशाल म्हणजे गेला कशाला तिथं मग दडबडायला एकटं. राजा आहे म्हणल्यावर जाऊन घ्या, 2 बॉडीगार्ड घेऊन झालेत नाही बरोबर. आणि झालं, 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, खायचं प्यायचं ठेवलं नव्हतं तिथं. सोने हिरे माणिक कसलं भारी का नाही. आता काय कशाला भारी म्हणायचं. आणि काय झालं, जीव जायला लागला, आता तहान लागली, घसा कोरडा पडला, कोणी हाक मारलायला येईना, शक्ती राहिली नाही अंगामध्ये, जमीन चाटायला, भिंत चाटायला. आता ते जाऊन त्या हिऱ्या माणिकला काय करणार, त्या रत्नांना वगैरे चाटतोय, पण काय त्यातनं पोट भरणार आहे का, पाणी मिळणार आहे. शेवटी प्राण जायची वेळ आली, तर त्यावेळेस त्याला अक्कल आली राजाला, आणि त्यांनी काय केलं, त्या रत्नांनी आपलं रक्त काढलं आणि त्या रक्ताने भिंतीवर लिहून ठेवलं काय की यामध्ये मोही झालो मी, तर त्याचं फळ मला आज भोगायला मिळतंय. हे रत्न तुमचं भूक तहान भागवणारे नाही आहेत, हे रत्न तुम्हाला सुख देणारे नाही आहेत. किती काळासाठी त्याला आपण माझं म्हणतो आणि किती सुख भोगण्याचा प्रयत्न करतो, त्यातून जरासुद्धा सुख मिळणार नाही. म्हणून मी तर प्रत्यक्ष तुम्हाला दिसतोय, मी मरतोय, मी मेलोय, तर तुम्ही पण याचं मोह सोडा, असं त्या राजांनी सांगितलं. कोण कोण ऐकलं, नुसतंच ऐकलं आपण, सुटणार तर नाही. ममकार नको त्याच्यामध्ये, हे सांगतायत. एकत्व ममत्व जितकं असेल तितकं नियमाने ते आपलं रक्त पिणार. म्हणून म्हटलं मनुष्याधिक पर्यायांमध्ये जे काही कुटुंब धनादी संबंध आहे ते प्रत्यक्ष भिन्न आहेत दिसते. वे आपणे अधीन नाही परिणमित होते. मी किती म्हटलं त्यांना की ते झिजू नये, जुनं होऊ नये, माझ्याजवळच राहावं, त्याची कांती कमी होऊ नये, सगळं मी इच्छा केली, पण माझ्या इच्छेनुसार कुठं परिणमन होते त्याचं. वे किसी भी प्रकार वे अपने अधीन नहीं परिणमित होते, तथापि उनमें ममकार करता है की ये मेरे है. काय काय नवीन दागिने आपल्याकडं, कानातलं नवीन आणलं, गळ्यातलं नवीन आणलं, सगळ्याला किती आपण त्याला इथं ज्ञानात घेऊन फिरतो जवळ. मग त्याच्याशी असं एकत्व ममत्व करणं हे दर्शन मोह आहे. पुढं जोरात, किसी प्रकार भी अपने होते नहीं, यह ही अपनी मान्यता से ही अपने मानता है. म्हणजे ते कधी तुमचं होणार नाही, पण
मान्यतेतूनच त्याला आपण मानतो, माझा आहे. ही मान्यता म्हणजेच अतत्व श्रद्धान. तथा मनुष्यादि पर्यायों में कदाचित देवादि का या तत्वों का अन्यथा स्वरूप जो कल्पित किया उसकी तो प्रतीति करता है, परंतु यथार्थ स्वरूप जैसा है वैसी प्रतीति नहीं करता. काय कळलं? मनुष्यादी पर्यायामध्ये कदाचित देव तत्व आदींचं अन्यथा स्वरूप कल्पित करतो. म्हणजे कुठल्या तरी देवाला देव म्हणेल, कुठल्या तरी तत्वाला तत्व म्हणेल, हे असं अन्यथा कल्पित करतो, त्याची प्रतीती करतो. परंतु जे खरं स्वरूप आहे, यथार्थ रूप आहे, अशा त्या तत्वाला देवाला जसंच्या तसं जाणत नाही. हे सगळं का मिथ्यात्व मुळे म्हणू नकात असं म्हणायचं आहे मला. आपण आपला पुरुषार्थ कमी पडतोय. आपण म्हणतोय की त्या कर्मामुळं मला त्रास होतोय, मी मिथ्यात्वी आहे, तर कर्म करवणार नाही आहे, मी पुरुषार्थ करत नाही आहे, मी स्वभावाला जाणत नाही आहे, निर्णय करत नाही आहे, तर निमित्त तिथं कर्म आहे, म्हणून स्वतःचा पुरुषार्थ कमी पडतोय हे पहा. इस प्रकार दर्शन मोह के उदय से जीव को अतत्व श्रद्धानुरूप मिथ्यात्व भाव होता है. जहाँ तीव्र उदय होता है वहाँ सत्य श्रद्धान से बहुत विपरीत श्रद्धान होता है. काय कळलं? जिथं मिथ्यात्वाचा दर्शन मोहाचा तीव्र उदय असतो तिथं तीव्र मिथ्यात्व असतं, त्यामुळे त्या जीवाला सत्य श्रद्धान होऊ शकत नाही. मग कोणाला होतं? मिथ्या दृष्टीला सम्यक्त्व होतं का सम्यक दृष्टीला सम्यक दर्शन होतं? मग त्यांनी सांगितलं मिथ्यात्वाच्या उदय तत्वश्रद्धान होत नाही. कसं? त्याच्याकडेच बघत बसायचं. असंयमी संयमी होतो का संयमी संयमी होतो? संयमी संयमी कसं होईल? असंयमी संयमी होत असतो ना. संयमी असंयमी होतो ती गोष्ट वेगळी, पण असंयमीच संयमी होतो, तसं अज्ञानी ज्ञानी होतो, तसं मिथ्यादृष्टी सम्यक दृष्टी होतोय. मग कसं होतो? तर सांगतायत की तीव्र उदयात कधीच होत नाही, हे समजून घ्या. मिथ्यात्वाचं तीव्र उदय असताना त्याला कधीच श्रद्धान होणार नाही यथार्थ. जब मंद उदय होता है तब सत्य श्रद्धान से थोड़ा विपरीत श्रद्धान होता है. म्हणजे मंद उदय असताना थोडीशी त्याच्यामध्ये चंचलता असते आणि त्यामध्ये पुरुषार्थ करेल तर कदाचित तो निर्णय करू शकतो. म्हणून असं दर्शन मोह ज्याच्याजवळ आहे तो जीव अजून त्याचा मोक्ष मार्ग सुरू झाला नाही. म्हणून जवळ म्हणजे उदयात असताना अजून जो अक्षयक्षम सम्यक दृष्टी असेल तर कदाचित त्याच्या सत्यता आहे की दर्शन मोह, पण म्हणून ते काय त्याला बाधा करतं असं नाही. तर ते सत्तेत फक्त आहे, त्याचा पण नाश करून तो जीव क्षयिक सम्यक दृष्टी होऊ शकतो, मोक्षाला जाऊ शकतो. मग आपल्याला ते सगळं काढत बसायचं नाही आहे. काय करायचं? मिथ्यात्वाला नष्ट करायचं तर तिकडं लक्ष देऊ नका. त्या कर्मात तुम्हाला काय कारभार करायचं नाही आहे. तुम्हाला कुठं करायचं आहे? करू शकतो आपण आपल्यामध्येच. मग तिथंच पुरुषार्थ करायचं आहे की मी जाणणारा आहे, तर हे सगळे बहिरंगात असणारे उदय सहज निघून जातात. ते तुम्हाला बाधा करू शकत नाहीत, कारण तुमची शक्ती त्यांच्यापेक्षा जास्त आहे. हे जेव्हा ओळखणार तेव्हा आपल्याला पण तत्वश्रद्धान यथार्थ होऊ शकतं. हो. जाणा स्वतःच्या शुद्ध आत्मतत्वाला जाणा. पहा, या शुद्ध तत्वामध्ये पराची, परिग्रहाची, पर्यायाची मलिनता नाहीच. हा मी दर्शन मोह रहित, मिथ्यात्व रहित, अतत्व श्रद्धान रहित ज्ञानमय जीव आहे. अज्ञान रहित आहे, अविरती रहित आहे.
संयम धर्म संपन्न अनंत गुणमय जीव जाणा. अस्पर्शी ज्ञायक स्वरूपोऽहम्. मिथ्यात्व पर्याय रहितोऽहम्. मोहनीय कर्म रहितोऽहम्. विसर्जन. नमो अरिहंता.